एकच हँडबॅग नेऊ शकणार। उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा गारठा। 31 डिसेंबर पर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज। नमस्कार, मी वैष्णवी राऊत। साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि सुरुवातीलाच राजकीय गोटातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। बातमी आहे मुंडे आणि फडणवीसांच्या भेटीची। तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। त्यांच्या भेटीला ते पोहोचलेत। बीडमधील सरपंच देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा आरोप करण्यात आलेत। यामुळेच मुंडेंच्याही अडचणीत वाढ झाली आहे। असं असतानाच आता धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय चर्चांनाही उधाण आलेलं आहे। गणेश कवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय की धनंजय मुंडे हे बीडच्या हत्या प्रकरणामध्ये आता चांगलेच अडचणीत आले आहेत। त्यांच्या निकटवर्तीयामुळेच ते अडचणीत आलेत आणि अशात आता फडणवीसांची भेट त्यांनी घेतली आहे। फडणवीसांकडे गृह खातं आहे आणि त्यांनी फास्ट ट्रॅक वरती हे प्रकरणाचा तपास केला जाईल असं सांगितलंय। काय नेमकं घडामोडी घडतायत सागर बंगल्यावर? नक्कीच सह्याद्रीवर खरं तर देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका सुरू आहेत आणि त्याच ठिकाणी धनंजय मुंडे देखील गेलेले आहेत। सरपंचच्या हत्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक आक्रमक झालेले आहेत। मात्र देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट सांगितलंय की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर आणि यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही। त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असणारे वाल्मिक कराड यांचं नाव प्रामुख्याने सर्व पक्षाकडून घेतलं जातं। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर जर बघितलं असेल तर सर्व पक्षांकडून देखील आहे ते बीडमध्ये आता आंदोलन देखील होणार आहे आणि त्यासाठीच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंची ही भेट असेल असं सांगितलं जातं। त्यामुळे कुठेतरी गृह खात्याबरोबर ही चर्चा प्रामुख्याने धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होताना पाहायला मिळणार आहे। अच्छा, धन्यवाद गणेश या सविस्तर अपडेटसाठी। आपण अगदी सविस्तर अपडेट दिली की आता शनिवारी सर्व पक्षीयांचा बीडमध्ये मोर्चा सुद्धा निघणार आहे आणि अशात धनंजय मुंडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सह्याद्री गृहावरती दाखल झाले। नेमकं काय चर्चा होती पाहणं त्यामुळेच महत्त्वाचं आहे। तर बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तपासाला वेग सुद्धा आलाय। सीआयडीचे अधिकारी आता केजकडे रवाना झाले आहेत। अप्पर पोलीस महासंचालक केजच्या दिशेने रवाना झाल्याची सध्या माहिती मिळते। अत्यंत मोठी बातमी सध्या तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। सीआयडीचं पथक जे आहे ते केजकडे रवाना झालं आहे। अप्पर पोलीस महासंचालक केजच्या दिशेने रवाना झालेत आणि बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्याचा तपास ते करणार आहेत। एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फास्ट ट्रॅक वरती हे प्रकरण न्यावं असं सांगितल्यानंतर आता तपासाला वेग आल्याचं दिसतंय। नेमका सीआयडीचा तपास कसा जातोय पुढे आणि यातून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण बीड मधील या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यातच नाही तर देश पातळीवरती सुद्धा पाहायला मिळतात। तर बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहे असा घणाघातच खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा एवढंच नाही तर अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी सुद्धा राऊतांनी केलेली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। बीड मधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे। तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस। एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्यांनी ही हत्याकांड घडवलेली आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे। दरम्यान याच प्रकरणात एक अत्यंत मोठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा बीड आणि परभणीचा 2 किंवा 3 जानेवारीला दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते देशमुख आणि सूर्यवंशी अशा दोन्ही कुटुंबियांची भेट घेणार आहेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि याच प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवरती संशय व्यक्त करण्यात येतोय। अशातच आता ठाकरे सुद्धा बीडचा दौरा करणार आहेत आणि तिथे जाऊन ते देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहे। बरं इतकंच नाही तर परभणीत सुद्धा ते जाणार आहे आणि त्या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत। म्हणून या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष असेल।
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीवरती आता भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्की न्याय देतील असा विश्वासच पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी SIT लावण्याची मागणी राज्यात केली जाते. सर्वात आधी आपणच ही मागणी केली होती असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणाले. मी त्याच्यावर सगळ्यात पहिले मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथप्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. एकंदरीतच बीडच्या हत्या प्रकरणावरून राज्यभरातील राजकीय वातावरण सुद्धा आता ढवळून निघाल्याचं पाहायला मिळत आहे. आणि म्हणून याची प्रत्येक अपडेट साम TV तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तुर्तास इतरही बातम्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊया. राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा News.20च्या माध्यमातून. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे आज पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावरती जात आहेत. यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह JP नड्डा यांचीही भेट घेणार आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात आहे. कल्याण प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केलाय. आरोपी विशाल गवळीला फाशी होईल हे सुनिश्चित करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच कल्याणचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचेही आदेश फडणवीसांनी दिलेत. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार का असा प्रश्न विचारला जातोय. मनपा निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवरती आल्याचंही दिसतंय. ठाकरेंच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवरती बैठकांचं सत्र सुरू होत आहे. ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावाही घेणार आहेत. मुंबई महापालिका प्रशासनानं बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास नकार दिलाय आणि याचा निषेध करण्यासाठीच उद्धव सेना रस्त्यावरती उतरणार आहे. बेस्ट कामगार सेनेच्या वतीनं महापालिका आयुक्तांविरोधात आंदोलन केलं जाणार आहे. मनपा निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढण्याची शक्यता आहे आणि या निवडणुकीसाठीच उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवरती आलेत. त्यांच्या उपस्थितीत आजपासून मातोश्रीवरती बैठका होणार असून ते पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार पक्ष संघटनेत भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही चाचपणी सुरू आहे. मात्र पक्षातला एक गट हा जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष असावेत यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अचानक भेट दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी अचानक भेट दिल्यानं प्रशासनाची आणि डॉक्टरांचीही तारांबळ उडाली. रुग्णालयातील अनेक सुविधांसंदर्भात यावेळी आंबेडकरांनी जाब विचारला. ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरून आता जुंपण्याची शक्यता आहे. भाजपनेही ठाण्याच्या पालकमंत्रीपदावरती वनमंत्री गणेश नाईक यांच्यासाठी दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता शिंदे की नाईक ठाण्याच्या पालकमंत्रीपदी पालकमंत्री नेमकं कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. यापुढे मंत्र्यांना खासगी सचिव, स्वीय सहाय्यकांच्या नियुक्त्या करण्याआधीच मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. अनेकदा मंत्री अडचणीत येण्यासाठी खासगी सचिव कारणीभूत असल्याचं दिसून आलंय आणि यालाच आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलली आहेत. शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचीच बाब समोर आली आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेनं 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, तर शिवसेनेच्याच 2 जणांना चौकशीसाठी समन्सही बजावलंय. मात्र या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाहीये. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला शेगाव इथल्या सलूनमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. तेव्हाचे त्या दुकानातील CCTV फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत प्रचंड घसरण झाली आहे. विद्यार्थ्यांना वाक्य वाचता येत नाहीये, तसंच काहींना 99 पर्यंतचं संख्या ज्ञानही नसल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातल्या 8 पैकी 6 जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळांमधल्या 29% विद्यार्थ्यांना मराठी सुद्धा वाचता येत नाही.
वर्षभरात 35,000 विद्यार्थी बेकायदा परदेशात गेल्याच्या संशयावरून ईडीनं देशभरात 8 ठिकाणी छापे टाकलेत. मुंबई आणि नागपुरातल्या 2 संस्थांमार्फत 35,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याचा करार केलाय. याच प्रकरणी 2 आरोपींची खाती गोठवण्यात आली आहे. विमानातील सुरक्षा यंत्रणेची तपासणी वाढवण्याची मागणी एका वैमानिकाने केली होती. वैमानिकाने व्यक्त केलेल्या चिंतेची दखल घेत उच्च न्यायालयानं सुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्याचे आदेश दिलेत. विमान प्रवासात किती हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकता या नियमामध्ये आता बदल करण्यात आलाय. नव्या नियमानुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा एक केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी आहे. प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील. इंडिगोच्या विमानांतून नोव्हेंबर महिन्यात 1 कोटी लोकांनी प्रवास केलाय. हा आजवरचा विक्रम मानला जातोय. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं ही माहिती प्रसिद्ध केली आहे. हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्यानं पत्नी आणि मुलासह सासू मेहुण्यावरती सुद्धा बेछूट गोळीबार केलाय. या घटनेत पत्नी जागीच ठार झाली असून चिमुकल्यासह सासू मेहुणा गंभीर जखमी झालेत. दरम्यान पोलिसांनी या आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. केटरिंगचं काम देण्याचं आमिष दाखवून 2 मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलंय. वेदांत नगर पोलिसांनी रात्री रेल्वे स्थानक परिसरात हॉटेल किचन किंग वरती छापा मारून या 2 तरुणींची सुटका केली आहे. तर या प्रकरणात वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे. सांगली कवठे महाकाळ इथे भयंकर अपघात झालाय. मृतदेहाचे तुकडे रस्त्यावरती अगदी पसरल्याचं पाहायला मिळालं. घटनास्थळी कवठे महाकाळ पोलीस आणि स्पेशल रेस्क्यू फोर्सनं जाऊन मयत व्यक्तीचे रस्त्यावरील तुकडे गोळा केले. मृत व्यक्तीची ओळख पटली नसल्यानं आता पुढचा तपास सुरू आहे. हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीला विहिरीत वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा सुद्धा या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी सखोल तपास सुरू केलाय. गोव्याच्या कळंगूट समुद्रात पर्यटकांना समुद्र सफारीसाठी घेऊन गेलेली बोट बुडाली आहे. या दुर्घटनेत रत्नागिरीच्या खेडमधील सूर्यकांत पोपळकर यांचा मृत्यू झालाय. 20 पर्यटकांना वाचवण्यात यश आलंय. यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असून मोठ्या लाटेनं बोट बुडाल्याची माहिती आहे. फेब्रुवारीपासून JNPA ते गेटवे हे अंतर अवघ्या 25 मिनिटांत पार करता येणार आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी स्पीड बोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय. यासाठी लागणाऱ्या निधीला सुद्धा आता मंजुरी मिळाली आहे. पुण्यात जप्त केलेल्या हजारो किलो केबल्स कचऱ्यात फेकण्यात आल्या आहेत. महापालिकेनं राबवलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये विद्युत विभागानं बेकायदा टाकलेल्या केबल्स जप्त केल्या आणि त्यामुळेच त्याची थेट आता कचऱ्यामध्ये टाकून विल्हेवाट लावण्यात आली आहे. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त करण्यात आलाय. दिंडोरीतील लॉजवरती सुरू असलेल्या या छापखान्यातून प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. शिवाय 20,700 रुपयांच्या मुद्देमालासह 3 बेड्याही ठोकल्यात. बँक खात्याचं KYC झालेलं नाही अशांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा होणार आहे. मात्र ज्यांचं KYC होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत सरकारकडून स्पष्ट निर्देश आले नाहीयेत. पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. आता नवा द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यास पुणे बंगळुरू प्रवास 7 ते 8 तासांत होणार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडल्यानं मुंबईहून बंगळुरूला जायला आता 9 ते 10 तासांचाच कालावधी लागेल. पुणे रेल्वे विभागातून 8 महिन्यात 4,36,00,000 प्रवाशांचा रेल्वेनं प्रवास झालाय. पुणे विभागातून देशभरात जाण्यासाठी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रवास केला गेलाय. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात 60% वाढ झाली आहे. यवतमाळ विभागाच्या बसमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत तब्बल 1,30,32,000 महिलांनी एसटीनं प्रवास केला. याद्वारे एसटी परिवहन महामंडळाला 37,42,15,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं.
पश्चिम रेल्वेवरती नोव्हेंबरमध्ये विना तिकीट, चुकीचं तिकीट तसंच बुक न केलेले लगेज असं घेऊन जाणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे 13 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. 2 लाख प्रवाशांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं बेकऱ्यांमध्ये आता इलेक्ट्रिक किंवा सीएनजी शेगडी बसवणं बंधनकारक केलंय. येत्या काही दिवसांत कार्यवाही करणं बेकरी मालकांना बंधनकारक राहणार आहे. यासाठी पालिकेनं कठोर निर्णय घेताना 650 बेकऱ्यांना नोटीस बजावली असून कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत. नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. ती म्हणजेच नाशिकमध्ये पुस्तक दुकानदाराकडून 8 वर्षीय चिमुकल्याला मारहाण करण्यात आली आहे. पुस्तक खरेदी करताना पुस्तक खाली जमिनीवर पडलं आणि त्यामुळे दुकान मालकाचा राग अनावर झाला आणि त्याने या 8 वर्षाच्या चिमुकल्याला मारहाण केली आहे. 8 वर्षीय चिमुकल्याला दुकान मालकानं चप्पल आणि लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केलेली आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांना सुद्धा दुकानदाराने साथीदारांसह मारहाण केल्याची माहिती मिळते. नाशिकच्या सिडको परिसरातील लकी गिफ्ट्स दुकानातली ही घटना आहे. अंबड पोलीस ठाण्यात दुकान मालकासह त्यांच्या साथीदारांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. होता तिच्याकडून काही पडले त्या दुकानवाल्याने माझ्या मुलं एकदम बेकार मारलेलं आहे आणि मी माझ्या मुलाला वाचवायला गेलो तर त्यांनी मला पण चापट मारले आणि एकदम घाणघाण शिवीगाई केलेली आहे. माझ्या मामाला पण मारलेलं आहे. तर 2025 सुरू व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. 2024 सरतंय तेव्हा पाहूयात वर्षभरातील एंटरटेनमेंट विश्वातील टॉप 10 घडामोडी. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 द रूलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. एका महिन्यात या चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटाने कमी वेळेमध्ये कमाईचं खूप उंच शिखर गाठलं. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की सिनेमागृह 3 आठवडे हाऊसफुल होतं. पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाले. यामुळे अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि अल्लू अर्जुनला 24 तास पोलीस कोठडीमध्ये काढावे लागलेले. किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाला भारताकडून ऑस्करच्या स्पर्धेसाठी पाठवण्यात आलं. या चित्रपटानं सुरुवातीच्या राऊंडमध्ये बाजी मारली, मात्र शेवटच्या 15 सिनेमांच्या शॉर्टलिस्टमधून तो बाहेर पडला. मात्र या लो बजेट असलेल्या चित्रपटानं थिएटरमध्ये आणि OTTवरही प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनय सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तब्बल 5 दशकांपेक्षाही अधिक वर्ष अधिराज्य गाजवलंय. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला. 8 ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. डिस्को डान्सर अशी ओळख असलेल्या मिथुन दा यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयातून तब्बल 4 दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. बॉलिवूडमधलं स्टार कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना 8 सप्टेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झालं. चाहत्यांनी त्यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या चिमुकलीचं नाव दुआ असं ठेवलं असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी बाळाची पहिली झलक देखील शेअर केली. यंदाच्या वर्षात सर्वत्र अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. ऐश्वर्या हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन यांचं नाव अभिनेत्री निम्रता कौर हिच्यासोबत जोडलं गेलं. त्यात कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या एकत्रित पोस्ट दिसून आल्या नाहीत. त्यामुळे या चर्चेला अधिकच धार मिळाली. मोठ्या शाही थाटामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले. अनंत राधिका यांचा हा शाही विवाह सोहळा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. अंबानी कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही. हे जगातील सर्वात महागडं लग्न ठरलं. तर या शाही लग्नाला जगभरातील बड्या सेलिब्रिटींपासून राजकीय नेते आणि क्रीडापटूंपर्यंत सर्वांचा समावेश होता.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल लग्नबंधनात अडकलेत. 23 जून रोजी दोघांनी मुंबईमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. भाऊ कुश सिन्हाच्या विरोधामुळे सोनाक्षीनं थाटामाटात लग्न करणं टाळलं. त्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा झाली. जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचं 15 डिसेंबरला निधन झालं. उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं उपचार सुरू होतं. त्यांना ICU मध्येही दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.